नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे आपणास आज या ऑनलाईन लेक्चर्समध्ये व्यवसाय व्यवस्थापन हा जो काही सब्जेक्ट आहे या संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण जे काही अधिकार प्रदान आपण मागच्या लेक्चरला बघितलं की ते अधिकार प्रदान म्हणजे नेमकं काय, अधिकार प्रदानाचे फायदे नेमके कोणकोणते आहेत या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केली. आजच्या या लेक्चरला मात्र आपण अधिकार प्रदानामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ज्याला आपण म्हणू शकतो की प्रॉब्लेम्स इन डिफिकल्टीज इन डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी असं देखील या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर चला तर मग बघूया अधिकार प्रदानातील नेमक्या अडचणी कोणकोणत्या आहेत. तर जे काही भागामध्ये आपण बघू शकतो की वरिष्ठांकडून अधिकार प्रदान प्रक्रियेत कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे अहमपणा. काय की अहमपणा म्हणजेच काय एक प्रकारची स्वार्थी अशा प्रकारची भावनावृत्ती असते, मीपणाची भावना ती असते आणि हा अधिकार प्रदानातील एक महत्त्वाचा अडथळा आहे. काही अधिकाऱ्यांना फक्त मी विशिष्ट काम करू शकतो ते काम करण्याची दुय्यम अधिकाऱ्यांची लायकी नाही असे त्यांना त्या ठिकाणी वाटते. त्यामुळे अधिकार प्रदानात त्या ठिकाणी कुठेतरी अडचणी येतात असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कारण अहमपणा हा व्यक्तीचा त्या ठिकाणी खूपच चुकीचा गुणधर्म आहे आणि जर अहमपणा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा नसेल, म्हणजे जर चांगल्या प्रकारचं जर आउटपुट आपल्याला इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी द्यायचं असेल तर कुठेतरी याचा विचार हा प्रामुख्याने त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण मी देखील आहे आणि बाकीचे देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कार्य करू शकतात अशा प्रकारची भावना ही जेव्हा आपण त्या ठिकाणी आपल्यामध्ये बाळगतो तेव्हाच आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कार्य हे इंडस्ट्रीसाठी त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून याचा विचार हा प्रामुख्याने होणं गरजेचं आहे. दुसरा जर महत्त्वाचा मुद्दा बघितला तर तो म्हणजे का वर्चस्व गाजवणे. ज्याला आपण असं म्हणू शकतो की तो देखील एक प्रकारचा अहमपणाचाच त्या ठिकाणी भाग आहे आणि वर्चस्वामुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे तोटे हे व्यवसाय संस्थेला त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणून काय की कुठेतरी याचा ही प्रकारची अडचण ही अधिकार प्रदानामध्ये त्या ठिकाणी सांगितली जाते. कारण जर अशा प्रकारचा जर दृष्टिकोन कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी असेल किंवा ते अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी असेल तर ते त्याचा चुकीचा त्या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. म्हणून ते देखील त्या ठिकाणी बघणं हे गरजेचं आहे. यामध्ये आपण म्हणू शकतो की काही अधिकारी हुकुमशाही प्रवृत्तीचे असून वर्चस्व गाजवण्यात त्यांना आनंद वाटतो आणि अधिकार प्रदानामुळे आपले संघटनेतील वर्चस्व कमी होऊन प्रतिष्ठा कमी होईल ही अशी भीती त्या ठिकाणी असते. प्रत्येक दुय्यम अधिकाऱ्यांनी नेहमीच आपल्याकडे यावे ही त्यांची अपेक्षा असते आणि त्यामुळे त्यांना अधिकार प्रदान करणे त्या ठिकाणी अडचणीची वाटते. म्हणूनच काय की कुठेतरी हा देखील एक प्रकारचा महत्त्वाची अडचण, एक प्रकारची महत्त्वाचा अडथळा हा अधिकार प्रदानामध्ये आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तिसरा जर महत्त्वाचा मुद्दा बघितला तर तो म्हणजे दुय्यम अधिकाऱ्यांवरील त्या ठिकाणी अविश्वास. कारण विश्वासावरतीच सगळं त्या ठिकाणी गोष्टी अवलंबून असतात आणि जर विश्वास जर एकमेकांवरती त्या ठिकाणी नसेल तर मला वाटतं चांगल्या प्रकारचं कार्य हे व्यवसाय संस्थेमध्ये होऊ शकणार नाही. म्हणून कुठेतरी विश्वास हा एकमेकांवरती असणं गरजेचं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुय्यम अधिकाऱ्यांवर विश्वास असेल तर अधिकार प्रदान सहज त्या ठिकाणी होऊ शकते. परंतु अनेकदा वरिष्ठांचा दुय्यम अधिकारी व त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो. दुय्यम अधिकारी काम पूर्ण करण्याऐवजी त्यामध्ये अडचणीच त्या ठिकाणी आणतील असे वरिष्ठांचे मत असते. त्यामुळे अधिकार प्रदान त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात. म्हणून काय की हा देखील एक प्रकारचा अडथळा हा अधिकार प्रदानामध्ये त्या ठिकाणी सांगितला जाऊ शकतो. म्हणून काय की अधिकार प्रदान करत असताना सर्वात प्रथम आपण त्या कर्मचाऱ्यावरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे आणि जर त्याच्याकडून त्या ठिकाणी कुठेतरी प्रथमतः किंवा सुरुवातीला जर एखादी चूक होत असेल तर त्याला आपण मोठ्या मनाने त्या ठिकाणी माफ करणं हे देखील गरजेचं आहे. कारण तो शिकत असतो आणि त्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी अनुभव येणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. म्हणून अधिकार प्रदान केला म्हणजे लगेचच त्यांनी पूर्णपणे जबाबदारी ही पूर्णच पद्धतीने चांगल्या पद्धतीनेच पार पाडली पाहिजे असं त्या ठिकाणी बंधन हे वरिष्ठांनी कनिष्ठांवरती त्या ठिकाणी घातलं नाही पाहिजे. चौथा जर मुद्दा बघितला तो म्हणजे मार्गदर्शन क्षमतेचा अभाव. कारण कोणी कोणाला जर त्या ठिकाणी अधिकार दिले तर कोणी कोणाला मार्गदर्शन करत नाही. एक प्रकारचा इगो फॅक्टर कर्मचाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी असतो किंवा अधिकाऱ्यांमध्ये असतो. म्हणून काय की वरिष्ठ अधिकारी पात्र, योग्य व सक्षम असेल
तर दुय्यम अधिकाऱ्यांना अचूक मार्गदर्शन करू शकतो. परंतु अनेकदा वरिष्ठ अधिकारी पात्रता नसतानाही किंवा वशिलेबाजीने नियुक्त केलेले जातात, ते कनिष्ठांना मार्गदर्शन करू शकत नाही. असे अधिकार प्रदान करण्यास ते नाखुश असतात. म्हणून काय की मार्गदर्शन क्षमतेचा त्या ठिकाणी कुठेतरी अभाव त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी असेल किंवा त्या ठिकाणी त्यांना जर मिळत असेल तर हा देखील एक प्रकारचा अडथळा हा त्या ठिकाणी कुठेतरी सांगितलं जातं. म्हणून हे बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचा जर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 5वा, तो म्हणजे संरक्षक दृष्टिकोन. कुठेतरी सुरक्षिततेची भावना त्या कर्मचाऱ्यांना फील होत नाही. कारण जर आपल्याकडून जर चूक घडली तर वरिष्ठ आपल्याला खूप बोलतील किंवा वरिष्ठ आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी पेनलाइज करतील किंवा आपल्याकडून काही दंड वसूल करतील. अशा प्रकारची देखील त्यांना भावना निर्माण होते. हा देखील एक प्रकारचा एक अडथळा आहे असं म्हणू शकतो. कारण कर्मचारी जर त्या ठिकाणी फुल्ली जर त्यांना फ्रीडम दिला कामासंदर्भात तरच ते चांगलं काम करू शकतात. पण बऱ्याच वेळेस काय होतं की जरी अधिकार दिले परंतु जर त्यांच्याकडून चूक घडली तर त्या ठिकाणी त्यांना खूप त्या ठिकाणी बोललं जातं. तर दुसऱ्या वेळेस ते कर्मचारी काम करण्यास तयार होणार नाही. म्हणून ही सुद्धा एक प्रकारची अडचण निर्माण होते. म्हणून काय की काही वरिष्ठ अधिकारी अकार्यक्षम असतात. ते नेहमीच बचावाची पवित्र त्या ठिकाणी घेतात आणि अधिकार प्रदान केल्यामुळे दुय्यम अधिकाऱ्यांच्या चुकांनाही वरिष्ठ जबाबदार असतात. त्यामुळे ते स्वतःचं काम त्या ठिकाणी करणे पसंत करतात. आपल्यावर कोणत्याही प्रकारची टीका होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकारी काळजी घेतात. संरक्षक दृष्टिकोनामुळे काही वरिष्ठ अधिकार प्रदान करत नाही. म्हणजे कुठेतरी सुरक्षितता त्याच्यामध्ये असायला पाहिजे म्हणून ती कुठेतरी ते अधिकार पुढे प्रदान करत नाही. ही देखील एक महत्त्वाची अडचण ही त्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा 6 नंबरचा मुद्दा बघितला तो म्हणजे नियंत्रणाचा अभाव. अधिकार प्रदान केल्यामुळे दुय्यम अधिकाऱ्यांवरती नियंत्रण ठेवावे लागते. परंतु अनेकदा संस्थेत नियंत्रणाच्या प्रभावी पद्धती अस्तित्वात नसतात आणि कधीकधी वरिष्ठांना नियंत्रणासाठी वेळही नसतो किंवा त्यांना कनिष्ठांवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा नसते. त्यामुळे अधिकार प्रदान केले जात नाही. म्हणून काय की कुठेतरी कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ अशा प्रकारची चुकीची भावना ही कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये किंवा निर्माण होते. त्यावेळेस त्याचा त्या ठिकाणी तोटा हा होऊ शकते. म्हणून काय की नियंत्रणाचा अभाव हा देखील एक महत्त्वाचा अडथळा या ठिकाणी सांगितला जातो. पुढचा जर महत्त्वाचा मुद्दा बघितला 7 नंबरचा तो म्हणजे सहाय्यकांचे चुकीचे निर्णय. अधिकार प्रदानामुळे सहाय्यकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. परंतु सहाय्यकांचे निर्णय चुकीचे ठरले तर त्याची जबाबदारी प्रमुखांची असते. त्यामुळे वरिष्ठ स्वतःच निर्णय घेतात व सहाय्यकांना त्याची अंमलबजावणी करण्यास सांगतात. सहाय्यकांच्या चुकांसाठी विनाकारण आपण जबाबदार राहू नये ही वरिष्ठांची त्या ठिकाणी भावना असल्यास अधिकार प्रदान केले जात नाही. अशा पद्धतीने कुठेतरी चुकीचे निर्णय देखील त्या ठिकाणी होऊ शकतात. हा देखील एक प्रकारचा अडथळा हा यामध्ये सांगितला जातो. अशा पद्धतीने पहिल्या भागामध्ये काय की वरिष्ठांकडून अधिकार प्रदान प्रक्रियेत कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात कनिष्ठांना, तर हे आपण या ठिकाणी बघितलं. आता ते बघूया ते म्हणजे दुय्यम अधिकाऱ्यांकडून अधिकार प्रदान प्रक्रियेत कोणत्या अडचणी येतात, ज्याला आपण म्हणतो कनिष्ठांकडून वरिष्ठांपर्यंत जाण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, ज्याला आपण बॉटम टू टॉप कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात ते बघूया. सुरुवातीला आपण बघितलं की टॉप टू बॉटम कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात ते आपण बघितलं. यामध्ये पहिला आहे तर म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. कारण जरी त्या ठिकाणी कनिष्ठांना कुठेतरी अधिकार दिले तर त्याच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास असायला पाहिजे की आपण चांगल्या प्रकारचंच काम देऊ शकतो किंवा चांगल्या प्रकारचं व्यवसाय संस्थेसाठी काम करू शकतो. अशा प्रकारची भावना त्यांच्या देखील मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी दुय्यम अधिकाऱ्याकडे आत्मविश्वास नसतो त्यावेळी अधिकार स्वीकारत नाही आणि वरिष्ठ व कनिष्ठ संबंधामुळे आपण नेहमीच कनिष्ठ असल्याची न्यूनगंडाची भावना त्या कनिष्ठांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होते आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ते त्या ठिकाणी गमावतात. म्हणून काय की त्यांच्यामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. कुठेतरी सकारात्मक विचार हा त्यांच्या मनामध्ये असायला पाहिजे तरच ते कार्य करू शकतात चांगल्या पद्धतीने आणि हे नसेल तर एक प्रकारचा अडथळा हा त्या ठिकाणी होऊ शकतो. पुढचा जर महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे परावलंबी प्रवृत्ती. कारण अधिकार प्रदान करत असताना नेहमी आपलं काम दुसरं कोणतरी करून देईल आपल्याला आणि आपण त्या ठिकाणी सोय राहू म्हणजे ही एक प्रकार चुकीची भावना कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये. पण कुठेतरी ती जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची, आपल्याला दिलेले काम आहे त्याने आपण ते पूर्ण करणार आहोत अशा प्रकारची जर भावना त्यांच्यामध्ये असेल तरच मला वाटतं विकास त्यांचा होऊ शकतो. म्हणून काय कनिष्ठ व दुय्यम अधिकाऱ्यांचा स्वभाव व मानसिक तयारीचा अधिकार स्वीकारणाऱ्यावर त्या ठिकाणी प्रभाव पडतो.
काही दुय्यम अधिकाऱ्यांना कोणताही प्रश्न किंवा समस्या वरिष्ठांकडून सोडवून घेण्याची सवय लागलेली असते. ते स्वतः कोणताच विचार करत नाही. अगदीच किरकोळ बाबींसाठी ते वरिष्ठांचा सल्ला घेतात आणि त्यामुळे ते कुठेतरी परावलंबी प्रवृत्तीमुळे ते अधिकार स्वीकारत नाही आणि वरिष्ठ देखील त्यांना त्या ठिकाणी ते अधिकार देत नाही. कारण काय की जर क्षुल्लक गोष्ट जर त्यांना त्या ठिकाणी ते वरिष्ठांना विचारत असतील आणि अशी परावलंबी प्रकारची भावना जर त्यांच्या मनामध्ये असेल तर हा देखील एक प्रकारचा अडथळा हा आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तिसरा जर मुद्दा बघितला तो म्हणजे माहिती व संसाधनांचा किंवा साधनांचा अभाव. कारण कनिष्ठांना कोणत्या प्रकारची माहिती त्या संदर्भात नसते आणि त्याचा त्या ठिकाणी अभाव असतो. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होतात. अधिकारांचा वापर करताना दुय्यम अधिकाऱ्यांना सर्व संबंधित माहिती असली पाहिजे. कारण पण अनेकदा त्यांना त्याची माहिती आणि साधने त्यांच्याकडे उपलब्ध नसतात. त्यामुळे सहाय्यकांना जबाबदाऱ्या पार पाडण्यात त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे अशा वेळी ते अधिकार स्वीकारण्यात त्या ठिकाणी नाखुश असतात. कारण जर त्यांच्याकडे जर पूर्ण रिलायबल अशा प्रकारची व्यवस्था असेल, विश्वसनीय अशा प्रकारचं ज्ञान आणि विश्वसनीय अशा प्रकारचे संसाधने असतील तरच ते त्या ठिकाणी जबाबदारी घेण्यास त्या ठिकाणी इच्छुक असतात. अन्यथा ते त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारत नाही. हा देखील एक प्रकारचा अडथळा आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा महत्त्वाचा चौथा मुद्दा आहे ते म्हणजे टीकेची भीती. कारण आपण जेव्हा काम करणार इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कनिष्ठ म्हणतात की आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्यावरती टीका तर होणार नाही ना, आपल्याला कुणीच त्या ठिकाणी नावं तर ठेवणार नाही ना, अशा प्रकारची न्यूनगंडाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि यामुळे देखील कर्मचारी चांगलं काम करत नाही. कारण चुका होणं हे व्यक्तीचं एक लक्षण आहे, परंतु नेहमी त्या चुका करणं हे मला वाटतं कुठेतरी मूर्खपणा असेल. म्हणून काय की कुठेतरी टीका होऊ द्या. जर सुरुवातीला त्या ठिकाणी कुठेतरी टीका होत असेल तर ती होणं अपेक्षित आहे, परंतु प्रत्येक वेळेस जर आपण त्या ठिकाणी कुठेतरी चुका करत असू तर नेहमीच त्या ठिकाणी टीका. कारण टीकेमधून देखील माणूस शिकतो असं म्हणतात. कारण चांगला व्यक्ती असेल तर त्याच्यावरती देखील लोक टीका करतात आणि चांगला नसेल तरी त्याच्यावरती देखील टीका करतात. म्हणून कोणतं यामध्ये कोणतं सकारात्मक विचार आला त्या ठिकाणी आपण कुठेतरी याचा विचार करून आपण पुढं जाणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं. वैयक्तिक लेवलला देखील आपण असा विचार करणं गरजेचं आहे आणि सामूहिक लेवलला देखील अशा प्रकारचा विचार हा व्यवसाय संस्थेमध्ये करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. म्हणून काय की ज्या दुय्यम अधिकाऱ्यांनी पूर्वी काहीही अधिकार स्वीकारले नाहीत व प्रथमच ते अशा प्रकारचे अधिकार स्वीकारत आहेत, अशा वेळी आपली चूक झाल्यास आपणावर टीका होईल अशी भीती त्यांना त्या ठिकाणी वाटते. त्यामुळे ते अधिकार स्वीकारत नाही आणि हे अशा प्रकारचा हा देखील एक प्रकारचा अडथळा आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पाचवा जर मुद्दा बघितला तो म्हणजे प्रेरणांचा अभाव, लेस मोटिवेशन आपण म्हणतो. कारण प्रेरणा ही मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की प्रेरणा ही व्यक्तीला त्या ठिकाणी ती कुठे विकत मिळत नाही, तर ती व्यक्तीमध्ये निर्माण व्हावी लागते. एक प्रकारची आत्मशक्ती आहे, एक सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन व्यवसाय संस्थेसंबंधीचा आहे. म्हणून काय की ती प्रेरणा त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये जागृत होत नाही. म्हणून काय का देखील एक अडथळा आहे. कारण अधिकार स्वीकारण्यामुळे उद्योगाला यश मिळाले तर त्यापासून दुय्यम अधिकारास कोणताही फायदा मिळत नाही. याउलट जबाबदारी पूर्ण करण्यास चूक झाली तर त्याला त्या ठिकाणी जबाबदार धरले जाते. अधिकार स्वीकारल्यामुळे कोणतीही प्रेरणा मिळत नसल्यामुळे दुय्यम अधिकारी ते न स्वीकारण्यास त्या ठिकाणी पसंत करतात. म्हणून काय हा देखील एक प्रकारचा तोटा किंवा एक प्रकारचा अडथळा आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि शेवटचा जर मुद्दा बघितला अधिकार प्रदान प्रक्रियेमधल्या अडचणीचा तर म्हणजे कामाचा व्याप. कारण दुय्यम कार्याकडे अगोदरच जास्त त्या ठिकाणी कामे असतात आणि तर ते नव्याने कोणते अधिकार त्या ठिकाणी स्वीकारून घेण्यास त्या ठिकाणी इच्छुक नसतात. म्हणून काय की कुठेतरी आहे तेवढेच काम आहे तेवढंच कार्य करण्यासाठी ते त्या ठिकाणी कुठेतरी पुढे त्या ठिकाणी सरसावतात आणि त्यामुळे नवीन अशा प्रकारचं काम त्यांना शिकायला मिळत नाही. म्हणून काय का कुठेतरी स्वतःहून जर त्या ठिकाणी कुठेतरी कर्मचारी म्हणजे अनौपचारिक लेवलला जर अशा प्रकारचा अधिकार प्रदान होत असेल जर ते घेत असतील तरच चांगल्या प्रकारचं काम इंडस्ट्रीमध्ये होऊ शकतं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण ह्या लेक्चरला का नेमकं अधिकार प्रदानामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केली. धन्यवाद. थँक्यू.